नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर तुळजाई सगळ्या गावकऱ्यांना समजवत असते की तुम्हाला मंदिर बांधण्याच्या ऐवजी जी गरजू आहेत त्यांची मदत करा, ते जास्त चांगलं आहे. हे सगळं झाल्यानंतर यमाई त्यांचं खूप कौतुक करतात आणि इकडे मनूने कट रचलेला असतो. ती प्रल्हादला स्वतःच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे अडकवते आणि स्वतःच्या हिशोबाने त्याला वागायला लावते. इकडे महादेवांसमोर दोन्ही आदिशक्ती स्वयंपाक करताना दिसतात, त्यामुळे महादेव थोडे भावुक होणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे सगळे गावकरी जमलेले असतात तेव्हा तुळजाई म्हणते, मी तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही देवीचं मंदिर उभारू नका, पण आता मंदिराच्या जास्तीही खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला लवकर करायला पाहिजेत. जसं म्हणजे या असुरांमुळे आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा खूप परिस्थिती बिकट आहे. लोकांना खाण्याचं आणि त्यांच्या घराची पूर्णपणे हालत खराब झालेली आहे. तर मला असं वाटते आपल्याला त्याची डागडुजी करायला पाहिजे. ज्यांच्याकडे धान्याची कमतरता आहे त्यांना धान्य पोचवायला पाहिजे. मंदिर तर कधीही होईल, पण या सगळ्या गोष्टी केल्या तर देवीला तर खूप छान वाटेल. तेव्हा ते म्हणतात, खरंच तुम्ही जे बोलताय ते खरंच योग्य आहे. तेव्हा तुळजाई म्हणायला लागतात, हो, पण तुम्ही एक गोष्ट आठवण ठेवा, हे जे तुम्ही करताय ना, देवीला मनामध्ये जपा आणि मला खात्री आहे देवीचं मंदिर आज ना उद्या आपल्या गावामध्ये नक्कीच होणार आहे. पण आता जर तुम्ही गरजूंची मदत केली ना तर देवी आई नक्कीच खुश होईल. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे ना, देवी तुमच्या गावातच वास करते, मग आजूबाजूच्या गावाचंही आपल्याला रक्षण करायला पाहिजे ना. तेव्हा गावकरी म्हणतात, ताई तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे, आम्ही असंच करूया, लगेच कामाला लागतो. हे सगळं ऐकल्यानंतर यमाई म्हणायला लागतात, खरंच तुला मानायला पाहिजे, तू लोकांचं मन किती सहजपणे वळवलं. तुझ्याकडे शब्दांची खूप चांगली कला आहे आणि तू त्याचा खूप चांगला उपयोग सुद्धा करते. जसं होईल तसं तू शब्द मोडू शकते आणि लोकांना न दुखवता तू सगळ्यांना सावरून सुद्धा घेते. तेवढ्यात तिथे ओवी येते आणि म्हणायला लागते, मला भूक लागली आहे, आईराज काहीतरी खायला दे ना. तेव्हा पद्मा म्हणायला लागते, बघा ना कधीपासून भूक करत आहे, लवकर काहीतरी करा. तेव्हा तुळजाई म्हणतात, हो ग, मी तुझ्यासाठी तर स्वयंपाक करेलच ना. त्या दोघी लगेच आत निघून जातात. तर दुसरीकडे प्रल्हाद मनूने स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढायला घेतलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, बाळा ये ना, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा तो विचारतं, काय मावशी, तुला काय दाखवायचं आहे मला, आणि अचानक तुम्हाला असं आत का घेऊन आली आहे. तेव्हा ती म्हणते, अरे हे जे गाठोडे आहे ना त्याच्यामध्ये तुझ्यासाठी काहीतरी आहे. तेव्हा तो विचारतो, काय आहे नेमकं, तुला बोलायचं काय आहे. त्याच्यामध्ये एक काळ्या कलरचा कपडा असतो आणि तो जसंच ती पलटते तसंच त्याच्यामध्ये देवीचा मुकुट होतो. तेव्हा प्रल्हादला आश्चर्य वाटतं, हे काय आहे. तेव्हा मनू म्हणायला लागते, तुला माहिती नाही, पण मी देवीची खूप मोठी भक्त आहे आणि जेव्हा तुझ्यावरती अन्याय होत होता, तुला मारहाण चालली होती, तुझ्यावरती गरम पाणी ओतायला घेतलं होतं ना, याच्यामधली मी थोडीशी राख आहे ना, ती पूर्ण हवेमध्ये शिंपडली आणि तेव्हाच त्या गरम पाण्याची फुलं झाली. खरं म्हटलं तर देवीची माझ्यावरती खूप कृपा आहे. जर कधीही कोणी संकटामध्ये असेल ना तर तू मला सांग, मी नक्कीच त्यांची मदत करेल. देवी आईचा आशीर्वादच आहे ना माझ्यावरती, त्यामुळेच तर हे सगळं घडलं आहे. आता तूच सांग ना, जेव्हापासून मी या गावामध्ये आली आहे ना तेव्हापासून गावाची परिस्थिती खूप बदलत आहे की नाही, तूच मला खरं खरं सांग, हे बरोबर आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हो मावशी, हे तर बरोबर आहे. तेव्हा ती म्हणते, मग तू माझा गुणाचा आहेस ना, जर कोणाला कोणतीही मदत हवी असेल ना तर मी त्याची नक्की मदत करेल. आता तुझा खेळायला जा. हे सगळं करून तिला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, आता जाऊन देवीचा भक्त माझ्या ताब्यात येणार आहे. आता तर तुळजाला गावामधून काढल्याशिवाय मी काय शांत बसत नसते. ती खूप खुश असते. तर दुसरीकडे यमाई आणि तुळजाई भाकरी तापत असतात आणि ओवी तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे महादेव येतात. पद्मा त्यांना विचारते, काय झालं महादेव, तुम्ही असं का त्यांच्याकडे बघताय. तेव्हा महादेव म्हणतात, कसं आहे माहिती का, या दोन्ही आदिशक्तींची रूपं आहेत, बाहेर त्या असुरांशी लढण्यासाठी नेहमी तत्पर असतात, पण त्यांचं मन बघा ना, त्यांच्या घरच्या स्वयंपाकघरामध्ये किती रमतं ना. जेवण बनवणं, घरच्यांना सुखरूप ठेवणं, ही सुद्धा त्यांची एक रूप आहे. तेव्हा पद्मा म्हणते, हो, म्हणून तर त्या आदिशक्ती आहेत ना, आणि जसं त्यांना असुरांशी लढता येतं तसं स्वयंपाकाचं आणि घरचंही त्यांना सगळं येतच ना. तेव्हा ते म्हणतात, तेच तर म्हणावं,
बाहेर सगळ्यांसाठी त्या तत्पर असतात, आपल्या भक्तांची काळजी सुद्धा घेतात, पण मायेने आपल्या घरालाही किती शांतपणे सांभाळतात ना. आदिशक्तीचे हे जे लीला आहेत ना, हे बघणं खरंच खूप छान वाटतं. आणि त्या दोघी इतक्या सगळ्या गोष्टी करू शकतात हे बघून मलाही त्यांचा खूप अभिमान वाटतो. हे सगळं झाल्यानंतर ते थोडे भावुक झालेले असतात. तर दुसरीकडे इकडे प्रल्हाद त्याच्या मित्राच्या घरी गेलेला असतो. तेव्हा त्या काकी म्हणतात, अरे काय नाही, त्याला थोडं बरं नाही आहे, थोडासा ताप भरला आहे. तेव्हा तो म्हणतो, थांबा जरा मी बघतो. तो लगेच त्याच्या मित्राच्या जवळ जातो आणि विचारतो, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा त्या काकू म्हणतात, काय नाही रे, अचानक त्याला ताप भरला आणि काय झालं हे काही कळत नाही. तेव्हा त्याला आठवण येतं की मनू मावशींनी सांगितलं होतं की काही गरज लागली तर मी तुझी मदत करेल. तेव्हा तो म्हणायला लागतो, काकू तुम्ही काळजी करू नका, माझा मित्र आहे ना तो लवकरच बरा होईल, मी थोडंफार त्याच्यासाठी काहीतरी करून येतो. तो लगेच तिथून निघून जातो. दुसरीकडे मनू इकडे तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे प्रल्हाद येतो आणि म्हणतो, मावशी चल ना, आपल्याला जायचं आहे. तेव्हा ती विचारते, कुठे जायचं आहे. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, मला माहिती आहे ना तू देवीची भक्त आहेस ना, तू सगळ्यांना बरं करू शकते, मग एक काम कर, चल माझ्या बरोबर, माझा मित्र आजारी आहे. ते दोघं बाहेर निघतच असतात. तेवढ्यात माई त्यांना अडवते आणि म्हणते, आता कुठे बाहेर जायचं नाही, पहिले जेवणाची वेळ झाली आहे, सगळ्यांनी जेवून घ्या. तेव्हा मनू म्हणते, आपण संध्याकाळी जाऊया. आता माईने आपल्याला अडवलं आहे ना. तेव्हा ती विचार करते, फायनली आता देवीचा भक्त माझ्या पूर्णपणे ताब्यात यायला लागला आहे. दुसरीकडे आदिशक्तींचा विचार करून यमाई थोड्या काळजीमध्ये असतात. तेवढ्यात तिथे तुळजाई येतात आणि म्हणतात, आता माझं सगळं काम झालं आहे, आता आपण निवांत गप्पा मारू शकतो, बोल ना, तुला काय बोलायचं आहे. तेव्हा यमाई म्हणतात, मला माहिती आहे आदिशक्ती, आणि तुने काहीतरी विचार करूनच मला इथे बोलवलं आहे, सांग ना तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे, मला सविस्तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तेव्हा तुळजाई म्हणते, हो आता ही सगळी वेळ आलीच आहे की तुला सगळं एक्सप्लेन करायला पाहिजे, आणि तेच मी तुला सांगते. खरं म्हटलं तर या गावावरती खूप सारी संकट आली आहेत आणि त्याच्यामधलं महिषासूर हे सगळ्यात मोठं संकट आहे. तेव्हा ते म्हणतात, हो ते तर आहे, पण आता तू सगळं काही खूप छानपणे हँडल करते, तू तुझ्या गावाला आणि सगळ्या गोष्टींना खूप छान हँडल केलं आहे. आता मला सांग ना, तुझा पाहुणचार तर मला खूप आवडत आहे, पण आत्ता मला खरं कारण काय आहे ते सुद्धा कळायला पाहिजे, अशी मनामध्ये उत्सुकता लागली आहे की तूने मला इथे का बोलवलं आहे. तेव्हा तुळजाई म्हणतात, हो मी तुला सगळं काही सविस्तरपणे सांगते. खरं म्हटलं तर महिषासुराशी आता खूप मोठं युद्ध होणार आहे आणि या धर्माचं अधर्मावरतीचं युद्ध आहे, त्याच्यामध्ये मला तुझी साथ लागणार आहे. खरं म्हटलं तर 8 देवींना मला एकत्र बोलवायचं आहे आणि त्याच्यामधली पहिली देवी तूच आहेस. यमाई, जर तू माझी या युद्धामध्ये मदत केली ना तर माझ्यासाठी गोष्टी खूप सोप्या होऊन जातील, कारण की मला 8 बाजूंनी माझ्या प्रदेशाला रक्षण द्यायचं आहे, कारण की तो महिषासूर खूप माजला आहे, तो सगळ्या गोष्टी खराब करू शकतो. तेव्हा ते म्हणतात, तू काय बोलतेस, हे सगळं शक्य नाही आहे आणि मी हे नाही करू शकत. हे ऐकल्यानंतर देवींच्या पायाखालची जमीन चाललेली असते की यमाईंने मला नकार दिला आहे. दुसरीकडे प्रल्हाद आणि मनू गावाबाहेर निघत असतात. तेव्हा प्रल्हाद म्हणायला लागतो, मावशी मला खूप भीती वाटत आहे, खूप काळोख आहे, एवढ्या रात्री जायची गरज आहे का. तेव्हा ती म्हणते, अरे बाळा मी आहे ना तुझ्या बरोबर, तू कशाला काळजी करतो, मी आहे, मी तुला बरोबर घेऊन जाईल. तेव्हा तू म्हणतो, नाही मावशी मला मनापासून थोडी भीती वाटत आहे. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, हा देवीचा खरा भक्त आहे ना, मग देवी याला काही ना काही संकेत देत असेल, पण आता याला माझ्या बाजूने करणं गरजेचं आहे, नाहीतर सगळं काही बर्बाद होईल. एक काम करते, मी ना देवीचा मुकुट तुला देते, म्हणजे कसं तुला छान वाटेल आणि तू काळजी करू नको. तसंही आपण तुझ्या मित्रासाठी जात आहोत ना. पण तेव्हा तो म्हणतो, नाही मला असं वाटत नाही, आपल्याला जायला पाहिजे. दुसरीकडे माईंनाही खूप काळजी वाटत असते की हा कुठे राहिला. तेव्हा नबाजी सांगायला लागतो, तुम्ही का काळजी करताय, मी सांगतोय ना तो व्यवस्थित येईल. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, गावामध्ये कधी असुर येतात, कोणी माझ्या मुलावरती हल्ला केला तर. तेव्हा तो म्हणतो, मी इथे असताना कोणी कसा काय इथे येईल. तेव्हा ती विचारते, काय झालं नेमकं, तू बोलतोय तरी काय. तेव्हा नबाजी विषय सावरतो आणि म्हणतो, काय नाही, तुम्ही नका काळजी करू. इकडे मनू कसं बस मनवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, आजीने विचारलं तर आपण काय करायचं. तेव्हा ती म्हणते, नाही विचारणार, तू नको ना काळजी करू, हे मुकुट घे आणि तुझ्या छातीच्या जवळ ठेव, ज्याच्याने तुला छान वाटेल आणि तुला असं वाटेल की देवी आई तुझ्या बरोबरच आहे. तो जसंच मुकुट छातीला लावतो, त्या मुकुटाचं काळं एक
रूपांतर होतं आणि हे सगळं करून मनूला खूप आनंद होत असतो. पण हे काही प्रल्हादला समजत नाही. दुसरीकडे तुळजाई विचारतात, मी ऐकलं ते खरं होतं का? तू अशी म्हणाली आहे की तू आम्हाला मदत करू शकत नाही. खरंच हे असं का? तू का आम्हाला मदत करू शकत नाही? हे युद्ध तर खरंच खूप चांगलं आहे ना, आणि याच्यामुळे अधर्माचा नायनाट होणार आहे. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही ग, खरं म्हटलं तर माझी इच्छा सुद्धा नाही आणि मला माझ्या प्रदेशाचं रक्षण सुद्धा करायचं आहे. मी खूप मुश्किलीने माझ्या प्रदेशामध्ये शांतता राखली आहे. प्रत्येक देवीचं प्रत्येक प्रदेश निवडून दिला आहे आणि ज्या त्या देवीला आपापल्या प्रदेशाचं रक्षण करायचं असतं. मग तसंच मला माझ्या प्रदेशाचं रक्षण करायचं आहे. त्यामध्ये जर मी एखाद्या युद्धामध्ये उतरली तर प्रत्यक्ष रूपी किंवा अप्रत्यक्ष रूपी मी कोणत्या ना कोणत्या संकटाला निमंत्रण देईल आणि मला ते नाही करायचं आहे. मला असं वाटते मी या युद्धापासून आणि या सगळ्या गोष्टींपासून लांबच बरी आहे. खरं म्हटलं तर हे सगळ्यांसाठी योग्य आहे. तेव्हा तुळजाई म्हणतात, पण याच्यामुळे तुझ्याही प्रदेशाचं रक्षण होईल ना? तुला समजते का, आपण महिषासुराचा अंत केला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. तसंही त्याने तिन्ही लोकांवरती आता त्याचं प्रभुत्व निर्माण केलं आहे. तेव्हा ती म्हणते, मला सगळं समजते, पण माझ्या प्रदेशावरती कोणी हल्ला करत नाही तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. खरं म्हटलं तर मला हे सगळं जमणार नाही आहे. मी स्पष्टपणे सांगते, मी 2 दिवस आली आहे तर तुझा पाहुणचार घेईल आणि तू निघून जाईल, पण निश्चित रूप मी तुझी काहीच मदत करू शकत नाही या युद्धामध्ये. हे ऐकल्यानंतर तुळजाईची काळजी खूप वाढलेली असते. त्यांना थोडं टेन्शनच आलेलं असतं. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, महिषासूर म्हणत असतो, यमाई आणि तुळजाई जर एकत्र आल्या ना तर त्यांची शक्ती खूप अशी असेल की जिला आपण काही रोखू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी पाऊल उचलायला लागेल. तेव्हा दैत्यगुरु विचारतात, काय पाऊल उचलायचं आहे? तेव्हा तो म्हणतो, आपल्याला यमाईचं मन विचलित करायला लागेल, ज्यामुळे त्या तिथे थांबू शकणार नाही. इकडे यमाई म्हणायला लागतात की तुळजा, मला आता काही थांबून चालणार नाही, मला तत्परतेने घरी जायला लागेल. इथे हा एपिसोड संपतो. आता नेमकं महिषासुराने केलं तरी काय असेल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.